ओरिसामध्ये साहेब दौऱ्यावर होते निवडणुकीचे, आणि त्या निवडणुकीमध्ये ओरिसामध्ये असं सपाट झालं. आज जशी महाराष्ट्राची अवस्था आहे तीच अवस्था ओरिसा या राज्यामध्ये. साहेब 2 दिवस दौऱ्यावर होते तिथं. त्या दौऱ्यामध्ये साहेब कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले की तुम्हाला जर आपली गुलामी नष्ट करायची असेल तर तुम्ही उत्तर प्रदेशाकडे बघितलं पाहिजे, कारण उत्तर प्रदेश एक प्रयोगशाळा आम्ही बनवलेली आहे. साहेब पुढे म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये 1999 ला जवळपास 20 लाख कार्यकर्ते हे त्या निवडणुकीमध्ये काम करत होते. आणि साहेब पुढे म्हणतात की ह्या 20 लाख लोकांना मी असा आदेश दिला की सकाळी 6 वाजता घरी जेवण करायचं. बघा, हे जे बूथ बांधणीचे कार्यकर्ते किंवा निवडणुकीमध्ये ज्याला आपल्याला त्या मध्ये द्यायच्या बूथवर, अशा कार्यकर्त्याला साहेब सांगतात की आम्ही 20 लाख कार्यकर्ते तयार केले आणि त्या 20 लाख कार्यकर्त्याला आम्ही सांगितले की तुम्ही सकाळी 6 वाजता जेवण करायचं निवडणुकीच्या दिवशी आणि बूथवर जाऊन बसायचं. बाकी कार्यकर्ते मतदान करण्यासाठी काही लोकांना काढतील आणि त्या लोकांना, मधल्या लोकांना दिवसभर चहा मिळणार नाही, दिवसभर जेवण मिळणार नाही, ते दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी मतदान झाल्यानंतर ते बाहेर येतात. मित्र, ही सुद्धा तयारी आपण ठेवली पाहिजे. आता काल परवा मी विचारलं, धम्माला विचारलं, वा कसं आहे कार्यकर्ते कोण बसणार आहेत मध्ये? साहेब 500-500 रुपये मागाले. आता तो उमेदवार 500 रुपये देण्याच्या तयारीत आहे का? त्याची मानसिकता, त्याची आर्थिक परिस्थिती आहे का? आणि जर आमचा कार्यकर्ता 100 रुपये 200 रुपये घेतल्याशिवाय जर काम करत नसेल, मध्ये बूथवर बसायचं, तो बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता होऊ शकत नाही असं माझं मत. तुम्ही उत्तर प्रदेश नेहमी उदाहरण घेता, ती प्रयोगशाळा आपण म्हणतो, तर ती तयारी सुद्धा आपण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. ती तयारी आहे का आपली? मला सांगत थोडं एवढंच आहे की कार्यकर्ता हे मुवमेंटसाठी तयार झाला पाहिजे. मग त्या कार्यकर्त्याकडे निस्वार्थपणे त्याने सेवा केली आहे, त्या प्रामाणिकपणा, शिस्त, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आपण पद घेतो, पद घेण्याबद्दल कुणाचं काही दुमत नाही, परंतु त्या पदाची जबाबदारी काय आहे, त्या पदाला आपण न्याय देऊ शकतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पद घ्यावं. कारण पद हे काही शोभेच्या वस्तू नाही. त्या पदाला न्याय द्यायचा आहे, तुम्हाला दिलेलं काम करायचं आहे आणि ते काम लोक तयार आहेत तुमच्याकडे, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचायची आवश्यकता आहे. मित्र, अशा पद्धतीनं आपण कार्यरत राहिले पाहिजे. जे काही आता ईव्हीएमचा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे, माझं असं स्पष्ट मत आहे की ईव्हीएम मुळे बहुजनला पराभूत केलेला आहे. बीएसपीचे जे काही उमेदवार होते, असं शक्य आहे का? आम्ही त्या निवडणुकीच्या पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये शर्मा वर्मा याची YouTube चॅनल होती, ती मी ऐकत होतो. बहुजन समाज पार्टीची एवढी मजबूत स्थिती होती. आता पश्चिमी उत्तर प्रदेश, जिथं जवळपास 12 ते 15 लोकसभेचे सीट आहे आणि त्या सीटवर सगळे मुस्लिम तिथं मतदार आहेत. तिथून किमान 4-5 लोक आमची येऊ शकत नाही सहज. आता आघाडी म्हणते किंवा बीएसपीमुळे 16 आमचे उमेदवार पडले, निश्चितच पडले. म्हणून ते बीएसपीला मित्र होत जाणीवपूर्वक या मतदान प्रक्रियेमधून बाहेर ठेवण्याचं काम सरकार, बीजेपी सरकार, निवडणूक आयोग यांनी केलेलं आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला चिंतन झालं पाहिजे. आता हरकत नाही, आता हे आपल्या हातात नाही.